मग ह्याच्यावरती मग काय होतं, कायदे म्हणजे जसं म्हणतो आपण तेवढ्या पुरतं वातावरण असतं, 2-3 दिवस निषेध नोंदवला जातो, नंतर जामीन मिळतो, सोडत जातो, तेवढंही आपलं काही व्यवस्था, न्याय व्यवस्था तेवढी कडक नाही. तीच त्या काळात महाराजांच्या काळात ते होती की चौरंगा केला जायचा. म्हणजे तुम्ही छत्रपती शासन नावाने म्हणजे मधल्या काळात तुम्ही आवाज उठवला होता, काम चालू आहे. त्या नक्की म्हणजे ती गोष्ट कितपत गरजेची आताच्या काळात? आता छत्रपती शासन हा कायदा लागू होणं काळाची गरज आहे. कारण छत्रपतीचा जो कायदा होता, बस तिकडे वाकड्या नजरेने पाहिल्यावरती महाराज चौरंगा करायचे. आता त्याच्या पुढे जाणं गरजेचं आहे. फक्त चौरंगा करून उपयोग नाही, त्या माणसाचं लिंग पण छाटलं पाहिजे आणि त्याला भर चौकात पेटवलं पण पाहिजे. कारण आता कायद्याच धाक बसणं काळाची गरज आहे. सध्या अशी कंडिशन आहे की आपल्या देशामध्ये प्रत्येक 5 मिनिटाला एक मुलीची छेड काढली जाते, प्रत्येक 9 मिनिटाला एक लैंगिक शोषण घडतं आणि प्रत्येक 13 मिनिटाला एक बलात्कार घडतो. म्हणजे आपण जर आता पॉडकास्ट समजा आपला जर तासभर चालणार असेल किंवा 2 तासाचा पॉडकास्ट चालला आपला, आता आपण 1 तासभर आपण एडिट करू काय असेल ते, तेवढ्यामध्ये कमीत कमी 9 ते 10 बलात्कार 100 होतील. ही रिअलिटी आहे. पण पुढे येत नाही. बरं, फेक बलात्काराचे प्रकरण पण घडतात, हा वेगळा भाग होतो. पण आत्ताची कंडिशन अशी आहे की ह्याचा सगळ्याचा त्रास होतो ना, तो लहान मुलांना होतो. ते व्यक्त करू शकत नाही. म्हणजे आता परवाची घटना आहे की 50 वर्षाच्या माणसांनी 8 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केला, वर्षभर करत होता. शेवटी तिला तो त्रास खूप दुखायला लागलं आणि आईला पण जाणवलं की हिला काहीतरी त्रास होतोय. मग आईने विचारलं काय झालं बाळा, मग तिने ते सांगितलं की गेल्या 9-10 महिन्यापासून चालू आहे. मग आई म्हणजे तू बोलली का नाही, तर म्हटली की मला तो तुम्हाला जीव मारायची धमकी देत होता म्हणून मी बोलली नाही. आत्ताच घटना आहे 15 पाठीमागची. हे का घडतंय, कायद्याचा का नाही? आता 3 दिवसा पाठीमाग कोल्हापूरमध्ये गुरुकुल शाळाची जी पद्धत आहे तिथं 55 वर्षाच्या मुख्याध्यापकांनी 16 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार केलाय. तिच्या गरिबीचा गैरफायदा घेत. तिची आई आजारी होती, आई कमवायची, हिला पाठवायची तिला घेत. आणि छत्रपती संभाजी महाराजनगरमध्ये सेम किस्सा झालाय की 40 वर्षाच्या शिक्षकांनी 12 ते 13 वयोगटातल्या 10 ते 12 मुलींसोबत वेगवेगळे स्पर्श वेगळ्या पद्धतीने केलाय, अनेक कारण देत. आणि वरून तो हे पण म्हटलंय की मी तुमच्या वडिलांसारखा, तुम्हाला मुलीसारख्या. अक्षरशः अशा बातम्या पाहिल्या की एका लेखीचा बाप म्हणून प्रचंड त्रास होतो आणि खूप वाईट वाटतं. म्हणून मी गव्हर्नमेंटला पण म्हटलं की तुम्ही छत्रपती शासन कायदा जर तुमच्याकडून होत नसेल तर मला एक फोन करायची परमिशन द्या, मी त्याच्यावरती काय करायचं माझ्या विषयावर मी बघतो. पण एवढी गॅरंटी देतो की तो ज्या प्रकारे केला जाईल तिथून पुढे कुठल्या बायकाला ती बलात्कार करायची आणि लैंगिक शोषण करायची इच्छा नाही मला. कारण काय, आता मला मुलगी आहे 4 वर्षाची आणि या बाबतीत पाहिल्यावरती मला प्रचंड त्रास होते, मला प्रचंड चिड येते. त्यामुळे मला माझ्या छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये असं काहीतरी घडतंय आणि मी गप बसतोय हे मला स्वतःलाच पटत नाहीये. आणि राहिला विषय आपलं प्रशासन शंड आहे का, तर शंड आहे आपलं प्रशासन. एवढ्या घटना घडल्यानंतर प्रशासन काय करतंय सांगा, काहीच करत नाहीये. बरं, तुम्ही त्यांच्या नावाने मध्ये पण मागता ना, आम्ही छत्रपतींचे मावळे आहोत, आम्ही छत्रपतींचे भक्त आहोत, सेवक. अरे तुम्ही असं म्हटल्यावर त्या महाराजांना वाटत असेल की अरे तुमची जीभ का झडत नाही बोलताना. आता अशी कंडिशन आहे की जर 10 महिने बलात्कार माझ्या महाराष्ट्रामध्ये होतो, 80 वर्ष आजी होती माझ्या महाराष्ट्रामध्ये बलात्कार होतो, पण महाराष्ट्र कोण 350 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राची पायाभरणी केली आहे. त्यांना काय वाटत असेल की माझ्या घडवलेल्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय आता आणि का पुढे होत नाहीये. 2 लोक पेटवा ना भर पब्लिक मध्ये, 2च पेटवा. तुमच्या नसेल कायद्यात बसवतात तसे कायद्यात तुम्ही अनेक बदल केले, एक बदल करून मला द्या. सचिन गोळी पेटवेल, सचिन गोळी त्यात चौरंगा करेल, लिंग छाटेल, त्याला पेटवून भर चौकात त्याची पूर्णपणे करेल. ते काय करायचं करेल मी. कारण आत्ता जी काय परिस्थिती महाराष्ट्रात आहे महिलांच्या बाबतीमध्ये, लहान मुलीच्या बाबतीमध्ये, त्याचा प्रचंड त्रास होतोय. मला तुम्हाला सांगतो, मी या बाबतीमध्ये एवढं पोटतिडकीने का बोलतोय, कारण माझी मुलगी 4 वर्षाची आहे, मी बोललोच, माझी मुलगी माझ्याशिवाय मुळच करत नाही. आई म्हणते बाळा शिवाचा मुलगा नाही बाबा घाले. तिने शी केली की तिचा डोंगराने मी बाबाच धुईल, भले घरात 100 माणूस होते, नाही ते बाबा. ती एवढी सिक्युअर फील करते माझ्यासोबत. तिला रात्री माझ्यासोबतच झोपायचं असतं मिठी मारून मला. त्यामुळे ते लहान मुलांची अवयव कितपत आहे याची जाणीव मला आहे.
तिची छाती केवढी आहे, 2 वेळाचा जो सगळ्यात शेवटचा दागा असतो ना त्याचा अर्धा, ही तिची छाती. तिला फक्त ती तिची योनी म्हणजे तिला माहिती तिची सूची जागा आहे, म्हणजे तिथनं सू येते एवढं हे. आणि जेव्हा यज्ञासारखं प्रकरण घडतं, 3.5 वर्षाच्या त्या यज्ञावरती एक व्यक्ती जबरी संभव करतो, तिला दगडाने ठेचून मारतो. काय घडतं पुढे? सगळे पेटले, सगळ्या रीलवाल्यांनी रील बनवल्या, सगळ्या भाल्या एवढ्या इथं पोचलेल्या. शेवटी उपोषणाला फक्त 4 लोक होती, तिचा बाप आणि तिची आत्ती नावले 2 लोक. काय घडलं पुढं? सासपडीमध्ये घडलं, त्या 12-13 वर्षाच्या आर्या चव्हाण बाबतीमध्ये. पुढं काय झालं? आपली माणसं जी आहेत ना ती गजनीसारखे आहेत, हे राजकीय लोकांना पण माहिती आहे. शॉर्ट टर्म मेमरी, तेवढ्या पुरते आपण पेटतो, नंतर लगेच विसतो. त्याच्यामुळे आता छत्रपती शास्त्री हा कायदा लागू होणे काळाची गरज आहे. त्याशिवाय कायदा धाक बसणार नाही. कारण काही जरी झालं ना तर लहान मुलांच्या बाबतीमध्ये प्रचंड विकृती घडतीये. याला कारणीभूत आहे सोशल मीडिया. सोशल मीडियावरती कंटेंट करणारे ते डोंगण स्टार इन्फ्लुएन्सर जे काय आहेत ते, ज्यांना फेमस होऊन हे करायचंय. सगळ्याच्या सुपारी बी त्यांना दिल्या जातात. तुम्ही एखादा उद्योग करताय, त्या उद्योगाची सुरुवात करताय, बोलवतो कोणाला? इन्फ्लुएन्सरला. तुमच्या धंद्याची पुढे होईल म्हणून. म्हणजे तुम्ही जेन्युअनली इमानदारी जो धंदा करणार तुम्ही पुढे करायला कोणाला बोलतो? तुम्ही जे जेन्युअनली चांगले आहेत त्यांच्या बाबतीत काही नाहीये. म्हणजे असे डुप्लिकेट किंवा हा कातडे घेऊन फक्त जाणार आहेत. हा, ती चीड ऐकत आहे आणि ती नेहमीच राहील. मध्ये काय मुत्तमनाचं मी एक स्पीच ऐकलं मी तिथे कुठं पॉडकास्ट, की माझी आई माझ्याशिवाय राहू शकत नाही म्हणून मी रियालिटी शो मध्ये जाणार नाहीये. पण अगं ताई, तसं तू तुझ्या आईशिवाय राहू शकत नाहीस ना, तसं तुझ्या विचित्र नाचण्यामुळे ना पिढी भरकटली आहे. आणि त्या भरकटलेल्या पिढीने अनेक लहान मुलांची लैंगिक शोषण केलेली आहेत. आणि कवळ्या ज्या कळ्यात ना त्या खुडलेल्या आहेत. ह्याचं गांभीर्य तुला नाही. नाव का घेत नाही का? तिचं तो प्रोफेशन वेगळा आहे, माझं वेगळं आहे, आणि तिच्या नावाने मला फेमस काही खास नाही. दिस रिअल फॅक्ट. हा भाग आहे. परिस्थितीची एवढी आपण हापापल का कशासाठी? मध्ये एक इन्फ्लुएन्सर एक्सपायर झाली, 3 मिलियन फॉलोअर्स होते, जातात 4 लोक होती स्मशानात. ही आपली लायकी.